नाशिकमध्ये पावसामुळे फळ विक्रेत्यांना मोठा फटका बसला। डाळिंबाचे भाव हे 250 ते 300 रुपये प्रति किलो झाले, तर आंबा यंदा जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून बाजारात दिसेनासा झाला। एकूण 60% फळांची आवक कमी झाली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होतोय, मात्र मालेगाव तालुक्याला अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। यापूर्वी अवकाळी पाऊस आणि जूनमधल्या काही प्रमाणामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मका पेरणी आटोपली आहे। सुमारे 34,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली। यामध्ये 22,118 हेक्टर क्षेत्रावर मका पेरणी झाली। नाशिकमध्ये MRP पेक्षा अधिक दरानं बियाणांची विक्री केली तर बियाणं विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे। तर विक्रेत्यांनी बिल न दिल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे तक्रार करावी असं आवाहन करण्यात आलंय। शेतकऱ्यांना पक्की बिलं न देता कच्च्या बिलाच्या पावत्या देत फसवणूक आणि लूट केली जात असल्यानं कृषी विभागानं कठोर पावलं उचलली आहेत। नाशिक शहरातल्या नागरिकांकडून घरातील कचऱ्याचं वर्गीकरण केलं जात नसल्यानं याबाबत महापालिका प्रशासन कारवाईच्या तयारीत आहे। हॉटेल व्यावसायिक सुद्धा सर्रास ओला कचरा वर्गीकरणाकडे दुर्लक्ष करत असल्यानं घनकचरा विभागानं याची गंभीर दखल घेतली आहे। यापुढे नियम न पाळणाऱ्यांना नोटीस पाठवल्या जाणार आहेत। नाशिकमध्ये रिक्षात महिलांचे दागिने चोरणाऱ्या एका संशयिताला अटक केली आहे। अंबड पोलिसांनी मोरवाडी परिसरात अटकेची ही कारवाई केली आहे। सुनील कुमावत असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। पोलिसांनी आरोपीकडून 5 लाख रुपयांचे दागिने जप्त केलेत। येवला शहरामध्ये चोरट्यांनी दुकान फोडलं। खत विक्री केंद्रामध्ये मध्यरात्री चोरट्यानं प्रवेश केला। गल्ल्यातली रोख रक्कम लंपास केली आणि सर्व घटना CCTVमध्ये चित्रित झाली आहे।